तलेगांव दभाड़े पुलिस स्टेशन के अंतर्गत एक विवाहित महिला के लापता होने का मामला दर्ज किया गया था। उक्त जांच में पता चला कि लापता महिला के प्रेमी ने उसका गर्भपात कराने के लिए उसे अपने दोस्त के साथ ठाणे भेजा था। महिला की इलाज के दौरान ही उक्त स्थान पर मौत हो गई। इसके बाद प्रेमी का दोस्त महिला के शव और दोनों बच्चों को वापस ले आया और 9 जुलाई 2024 की सुबह तलेगांव MIDC पुलिस स्टेशन की सीमा में प्रेमी की मदद से शव को नदी में फेंक दिया। इस बारे में तलेगांव MIDC पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और प्रेमी गजेंद्र दगड़खैर और उसके दोस्त रविकांत गायकवाड़ को गिरफ्तार कर न्यायालय भेज दिया गया है। आगे की जांच वरिष्ठ पुलिस निरीक्षक तलेगांव MIDC द्वारा की जा रही है। दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती। सदर मिसिंगच्या तपासादरम्यान सदर विवाहित महिला ही गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात करण्याच्या अनुषंगाने तिचा प्रियकर याने आपल्या मित्राच्या मदतीने तिला कळंबोली जिल्हा ठाणे येथे पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सदर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह आणि सोबत त्या विवाहित महिलेची असलेली दोन्ही मुलं यांना सोबत घेऊन तो पुन्हा तळेगाव दाभाडे या ठिकाणी आला आणि प्रियकर याच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह आणि महिलेची असलेली दोन्ही जिवंत मुलं यांना नदीपात्रामध्ये फेकून दिलेलं आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सदरचा गुन्हा तळेगाव MIDC पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला असून यामध्ये दोन्ही मुलांची हत्या करण्याच्या अनुषंगाने आणि विवाहित महिलेच्या मृत्यूला कारणीभूत होण्याच्या अनुषंगाने या घटनेतील 2 आरोपी प्रियकर गजेंद्र दगड़खैर आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यास पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। पुढील तपास तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। ते एकाच ठिकाणी राहण्यासाठी होते, त्या अनुषंगाने सदरची महिला आहे ती तिच्या नवऱ्यासोबत मागील 2 वर्षापासून वाद होते आणि त्यामुळे ती आपल्या माहेरी राहत होती। या घटनेमध्ये पोलिसांनी मिसिंगच्या दरम्यान या घटनेला उघडकीस आणलेला आहे। आतापर्यंत तिन्ही व्यक्तींची शव आणखी मिळालेली नाही। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।